वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी मधील सिनियर क्लब मध्ये आंतरक्षेत्रीय ऑल इंडिया बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धेत सेंट्रल झोनचा राजेश दिवान हा प्रथम आला। या स्पर्धेत 5 झोनचे 20 खेळाडू अंतिम लढत होते। त्यात दिवान या खेळाडूने 4.5 गुण मिळवून आघाडी कायम ठेवली, तर ईस्ट झोनचा शकील अन्सारी हा द्वितीय क्रमांकावर राहिला। या स्पर्धेचे उद्घाटन फॅक्टरीचे महाप्रबंधक SD वाजपेयी यांच्या हस्ते संपन्न झाले, तर विजेत्यांना ट्रॉफी महाप्रबंधकाच्या हाताने प्रदान करण्यात आल्या। स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी चेअरमॅन रणजितराव, खेळ अधिकारी PV माडवी, सलीम शेख, DP त्रिवेदी, शैलेश भालेराव, अमोल पाटील सह समिती सदस्यांनी परिश्रम घेतले। फॅक्टरी वरणगाव येथे ऑल इंडिया लेव्हलच्या बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या। 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा येथील सिनियर क्लबमध्ये संपन्न झाल्या। या स्पर्धेचे उद्घाटन फॅक्टरीचे महाप्रबंधक SD वाजपेयी सर यांनी केले। यावेळेला युनियन असोसिएशनचे पदाधिकारी त्याचप्रमाणे अन्य अधिकारीगण सुद्धा उपस्थित होते। ऑर्डिनन्स फॅक्टरी वरणगाव नेहमी ऑल इंडिया लेव्हलच्या विविध स्पर्धा घडवत असते आणि बुद्धिबळ स्पर्धा सुद्धा ऑर्डिनन्स फॅक्टरी वरणगावमध्ये 10 वर्षांनंतर पहिल्याच वेळा या ठिकाणी झाल्या। या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरीज आणि ऑर्डिनन्स इक्विपमेंटमधून जवळजवळ 35 ते 40 खेळाडूंनी सहभाग घेतला। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातल्या झी महासेलला सकाळी भीषण आग लागली। अकोट शहरात गजबजलेल्या सोनू चौकात झी महासेलचं मोठं शोरूम आहे। या आगीत 50 लाखचा माल जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। ही आग सकाळी 6:30च्या सुमारास लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला, मात्र आगीत नेमकं कारण काय हे अद्यापही समजू शकले नाही। आग विझवण्यासाठी अकोट महानगरपालिकेच्या अग्निशामक दला यंत्रणात एकच गाडी असल्याने तोकडी पळाली। त्यानंतर तेल्लारा आणि अकोला येथून अग्निशामक दलाचा पाचारण करण्यात आलं। नागरिकांच्या सहकार्याने सध्या आग जवळपास आटोक्यात आली आहे। दरम्यान झी महासेलच्या खाली असलेल्या बँक ऑफ इंडियाला या आगीचा कोणताही फटका बसला नसून बँक पूर्णपणे सुरक्षित आहे। वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये संत गजानन महाराज मंदिरात महाराजांचा प्रकट दिन उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमात मूर्ती अभिषेक, महाआरती, भजन संध्या व महाप्रसाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता। गजानन भक्तांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन केले होते। जय गजानन मंडळाचे सर्व सदस्य एकाच पोशाखात होते। रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भक्तांची रांग होती व महाप्रसाद सुरू होता। प्रथमच मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम गजानन भक्तांनी संपन्न केला। भिवंडीतील दापोडा इथं आगीत होरपळून 4 कामगारांचा मृत्यू प्रकरणी कामगारांच्या नातेवाईकांना मदत मिळावी, कारखाना मालकावर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी नातेवाईक व वडार समाज संघटनाने नारपोली पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करून मागणी केली आहे। भिवंडी तालुक्यातील दापोडा गावाच्या हद्दीत प्लास्टिक दाण्यांपासून मोती बनवण्याच्या कारखान्यात रविवारी लागलेल्या भीषण आगीत 3 महिला व पुरुष कामगारांचा होरपळून मृत्यू झाला। या प्रकरणी मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नारपोली पोलीस ठाण्यात केली आहे। जोपर्यंत मालक येत नाही तोपर्यंत हलणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी नातेवाईकांनी घेतला। या भीषण आगीत सारिका अनंत दासरी वय वर्ष 45, निर्मला मधुकर जादूगर वय वर्ष 35, अनुराधा ज्ञानेश्वर निंबोले वय वर्ष 27 व मनोज वय वर्ष 20 असे मृत झालेल्या कामगारांची नावं आहेत। दापोडा गावात हरिहर कंपाऊंड मध्ये देढिया प्लास्टिक कंपनीज प्लास्टिक दाण्यांपासून कृत्रिम मोती बनवण्याचा कारखाना आहे। यात सुमारे 15 ते 17 कामगार काम करीत होते। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी वर्तविला गेला।
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर आगाराच्या एसटीचा बस धडकेत तिघांचा मृत्यू. ही घटना हैदराबाद एअरी एशियाड बस एअरीकडे जात असताना घडला. एअरी एशियाड बस एअरीकडे जात असताना गोंडपिंपरी जवळ असलेल्या विठ्ठलवाडा गावात हा अपघात घडून आलेला आहे. या अपघातामध्ये मोटरसायकल स्वार वाचवण्याचा प्रयत्न असलेल्या मोटरसायकल स्वारासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. या 3 जण गंभीर जखमी देखील झालेले आहे. या तिघांचा स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस प्रशासन करीत आहे.